नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवाली चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भाग 1मध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाणाचे अगदी बेसिक नियम आणि सोपी उदाहरणे पाहिली. आजच्या भाग 2मध्ये आपण इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या काही महत्त्वाच्या संकल्पना आणि स्कॉलरशिपला चक्रावून टाकणारे प्रश्न अगदी सोप्या ट्रिक्सने शिकणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही पहिली संकल्पना आहे तर ते आहे बघा परंपारित प्रमाण. काय आहे बघा, जे काही पहिलं आहे ते आहे बघा परंपरित प्रमाण, ज्याला आपण कंटिन्यू प्रपोर्शन असेही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता हे नक्की कसलं प्रमाण आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण काय केलं बघा, ए बी सी अशा 3 संख्या घेतल्या. काय सांगितलं बघा, जेव्हा मी काय घेतलं रे, 3 संख्या घेतल्या. कोणत्या? ए बी सी. आणि त्या अशा असतात की बघा, की त्या अशा असतात की ए छेद बी बरोबर बी छेद सी. मी काय सांगितलं, ए बी सी ह्या अशा संख्या घेतल्या की ए छेद बी बरोबर बी छेद सी, तेव्हा त्या संख्या परंपारित प्रमाणात आहेत असे म्हणतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जर मी ह्याचा तिरकस गुणाकार केला तर काय मिळेल रे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला मिळते बघा बी गुणिले बी, बी स्क्वेअर बरोबर ए गुणिले सी. काय केलं बघा, ए गुणिले सी. लक्षात आलं का? आता बघा इथे काय आहे रे, ए छेद बी बरोबर बी छेद सी. म्हणजे इथं छेदामध्ये आहे, इथे अंशामध्ये आहे. लक्षात आलं का? म्हणजे इथे काय आहे रे, इथं जो काही मधला बी आहे त्याला ए आणि सीचा भूमिती मध्याह म्हणजेच जॉमेट्रिक मीन म्हणतात. काय सांगितलं बघा, हा जो काही बी आहे ह्याला काय म्हणायचं बघा, भूमिती मध्याह किंवा जॉमेट्रिक मीन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं, परंपारित प्रमाण म्हणजेच कंटिन्यू प्रपोर्शन. जर आपण 3 संख्या अशा घेतल्या तर त्या 3 संख्या कशा लिहिता येतात बघा, ए छेद बी बरोबर बी छेद सी बरोबर बीचा वर्ग बरोबर ए सी. काय येतं बघा, बीचा वर्ग बरोबर ए सी. लक्षात आलं का? आणि बी काय आहे बघा, भूमिती मध्याह, ज्याला आपण जॉमेट्रिक मीन असे म्हणतो. आता बघा, जे काही गुणोत्तर आहे ह्या गुणोत्तरावर काही क्रिया करता येतात. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, जे काही गुणोत्तरावर क्रिया करता येतात. पण केव्हा रे, जेव्हा बघा की आता हे आहे दुसरं, ह्या आहेत गुणोत्तरावरील क्रिया. तर बघा हे आहे दुसरं, जेव्हा ए छेद बी बरोबर सी छेद डी. जर आपल्याला ए छेद बी बरोबर सी छेद डी असं दिलं असेल तर आपण 4 क्रिया करू शकतो. जी काही पहिली क्रिया आहे ती आहे व्यस्त क्रिया. ती काय आहे बघा, व्यस्त क्रिया. व्यस्त क्रिया म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ए छेद बी बरोबर सी छेद डी दिला असेल तर आपण काय लिहू शकतो बघा, बी छेद ए बरोबर डी छेद सी. म्हणजेच काय केलं, जो काही छेद आहे तो काय केला रे, अंशामध्ये लिहिला. लक्षात आलं का? म्हणजेच हे जे काही गुणोत्तर आहे ते उलट केलं. लक्षात आलं का? ही काय झाली रे, व्यस्त क्रिया. काय झालं, व्यस्त क्रिया. त्यासोबतच आता जी काही दुसरी आहे ती आहे बघा एकांतरा क्रिया. काय आहे, एकांतरा क्रिया. तर बघा आता ही एकांतरा क्रियामध्ये काय केलं जातं, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिलं आहे, तर आपल्याला दिलं आहे ए छेद बी बरोबर सी छेद डी. आता ह्यामध्ये काय होतं बघा, ए छेद सी बरोबर बी छेद डी. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही अंश होता काय होता बघा, ए छेद सी बरोबर बी छेद डी. लक्षात आलं का? म्हणजे जो काही इथं अंश होता सी तो कुठे गेला रे, इथं छेदामध्ये गेला. लक्षात आलं का? इथं काय केली रे, अंशाची अदलाबदल केली. अंशाची जर अदलाबदल केली तर ती कोणती क्रिया आहे बघा, एकांतरा क्रिया. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जी काही तिसरी क्रिया काय आहे बघा ती, तर ती आहे योग क्रिया. काय आहे बघा, योग क्रिया. आपल्याला काय दिले बघा, ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर योग क्रियेमध्ये काय होतं बघा, जो काही योग क्रियेमध्ये ए अधिक बी छेद बी म्हणजेच जो काही छेद आहे तो अंशामध्ये वर मिळवणे, ही काय आहे रे, योग क्रिया. लक्षात आलं का? बरोबर सी अधिक डी छेदामध्ये डी, सी अधिक डी छेद डी. लक्षात आलं का? त्यासोबत जी काही चौथी क्रिया आहे ती आहे योग वियोग क्रिया. काय आहे बघा, योग वियोग क्रिया. आपल्याला काय सांगितले बघा, जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर
ही सगळ्यात महत्त्वाची आय एम पी क्रिया आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे बघा, ए अधिक बी अंश आणि छेदाचा करायची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. लक्षात आलं का? ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेद सी वजा डी. लक्षात आलं का? आपल्याला एक गुणोत्तर दिलं होतं. काय दिलं होतं? ए छेद बी बरोबर सी छेद डी. तर ह्या जे काही गुणोत्तर आहे ह्या गुणोत्तरावर आपण व्यस्त क्रिया करू शकतो. म्हणजेच हे गुणोत्तर आपण उलट करू शकतो, त्यावर एकांतर क्रिया करू शकतो. म्हणजेच काय, जो काही अंश आहे ह्या अंशाची अदलाबदल करू शकतो. त्यानंतर आहे योग क्रिया. म्हणजेच काय, जो काही छेद आहे तो छेद अंशात मिळवू शकतो. आणि योग वियोग क्रिया म्हणजेच काय, जो काही छेद आहे तो एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. लक्षात आलं का? त्यासोबतच आता आहे पुढे समान गुणोत्तराचा सिद्धांत. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जे काही समान गुणोत्तराचा सिद्धांत ह्यालाच थेरम ऑफ इक्वल रेशो असे म्हणतात. काय सांगितलं बघा, समान गुणोत्तराचा सिद्धांत, ज्याला आपण काय म्हणतो बघा, थेरम ऑन इक्वल रेशोज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आता आपल्याला काय दिले बघा, की आपल्याला दिले ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई छेद एफ. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई छेद एफ असेल तर त्यांच्या अंशाची बेरीज आणि छेदाची बेरीज म्हणजेच ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स अँड ॲडिशन ऑफ डिनॉमिनेटर्स यांचे गुणोत्तरही सारखेच असते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे गुणोत्तर काय येणार आहे बघा, ए अधिक सी अधिक ई छेदामध्ये काय येणार आहे बघा, बी अधिक डी अधिक एफ. लक्षात आलं का? तर हे होतं 8वी 9वी आणि 10वीसाठी. लक्षात आलं का? पारंपरिक प्रमाण म्हणजेच कंटिन्यू प्रोपोर्शन. ह्यामध्ये 3 संख्या दिल्या असता, जो काही मधला अंक आहे त्याचा वर्ग बरोबर पहिली आणि तिसरी संख्या. लक्षात आलं का? ह्यांचा गुणाकार होतो. आणि बीला काय म्हणलं जातं, भूमिती मध्याह्य. हे विसरायचं नाही. त्यासोबतच जर आपल्याला गुणोत्तर असं दिलं असेल तर त्याच्यावर 4 क्रिया करता येतात. पहिली आहे व्यस्त क्रिया, दुसरी आहे एकांतर क्रिया, तिसरी आहे योग क्रिया आणि चौथी क्रिया आहे योग वियोग क्रिया. त्यासोबतच जे काही तिसरं आहे त्याला काय आपण म्हणायचे, समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजेच थेरम ऑन इक्वल रेशोज. लक्षात आलं का? जर आपल्याला ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई छेद एफ दिला असेल तर आपण काय करू शकतो, जे काही अंश आणि छेदांची बेरीज करू शकतो. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले सगळे नियम. आता ह्या नियमावर आधारित परीक्षांमध्ये येणारी काही उदाहरणे आपण सोडवणार आहोत. तर बघा, जो काही प्रश्न पहिला आहे तो आहे बघा, 12 आणि 3 याचे भूमिती मध्याह्य म्हणजेच जॉमेट्रिक मीन काढा. लक्षात आलं का? आता बघा, आपल्याला काय सांगितले बघा, ए बी सी. आता समजा इथे भूमितीमध्ये आपल्याला इथं 2 संख्या दिल्यात. लक्षात आलं का? समजा आपण भूमिती मध्याह्य बी घेतला. काय घेतला बघा, भूमिती मध्याह्य काय घेतला बघा, बी घेतला. आता बघा नियम काय आहे बघा, तर नियम आहे बी स्क्वेअर बरोबर ए गुणिले सी. लक्षात आलं का? मी इथं गुणिले लिहित नाही, इथं काय नाही म्हणजे तिथे गुणिले आहे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नियम आहे बी स्क्वेअर बरोबर ए सी. जर ए बरोबर मी 12 मानलं, ए बरोबर 12 आणि सी बरोबर मी 3 म्हणलं तर आपण बीची किंमत काढू शकतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे मी घेतलं बी स्क्वेअर बरोबर 12 गुणिले 3. का? कारण ए गुणिले सी. तर काय येणार आहे, 12 त्रिक 36. काय येणार आहे, 12 त्रिक 36. आता बघा इथं काय आहे बघा, बी स्क्वेअर. आता हा वर्ग आहे. मग आता हा वर्ग काढण्यासाठी मी काय घेतलं रे, ह्या दोघांचं घेतलं वर्गमूळ. लक्षात आलं का? वर्गमूळ घेतलं तर इथं काय येणार आहे, इथं येणार आहे बी आणि 36चं वर्गमूळ काय येणार आहे रे, 6. का? कारण 6चा वर्ग इथे काय आहे बघा, 6चा वर्ग येतो 36, म्हणून 36 ह्या संख्येचं वर्गमूळ काय आहे बघा, 6. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय, जे काही 12 आणि 3 जे काही 12 आणि 3 यांचे भूमितीमध्ये 6 आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा 2, 4, 8 या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत का ते ठरवा. पारंपरिक प्रमाणात म्हणजेच काय, कंटिन्यू प्रोपोर्शनमध्ये. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 संख्या माहिती आहेत. कोणत्या रे, तर त्या आहे ए. आता बघा ए बरोबर मी 2 घेतलं, त्यानंतरनं बी बरोबर मी 4 घेतलं आणि
सी बरोबर मी घेतलं 8, म्हणजे पहिली संख्या 2 आली, मधली संख्या 4 आली आणि जी काही तिसरी संख्या काय आली रे 8. आता बघा नियम काय आहे की मधल्या संख्येचा काय असतो रे वर्ग हा पहिल्या आणि तिसऱ्या संख्येच्या गुणाकारा एवढा आला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणून बघा नियम काय आहे आपला की हा बी वर्ग बरोबर ए सी. काय आहे आपला नियम? बी वर्ग बरोबर ए गुणिले सी म्हणजेच ए सी. लक्षात आलं का? आता बी वर्ग म्हणजेच काय येणार आहे बघा 4चा वर्ग. काय येणार आहे 4चा वर्ग. 4चा वर्ग काय येतो बघा विद्यार्थी मित्रांनो 16. लक्षात आलं का? चला आता जी काही पहिली संख्या म्हणजे ए काय आहे रे 2 गुणिले सी काय आहे 8. लक्षात आलं का? 8 दुने 16. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच बघा जी काही मधल्या संख्येचा वर्ग आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार कसा आला रे एकसारखाच आला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 2, 4, 8 ह्या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. लक्षात आलं का? 2, 4, 8 या संख्या लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पहिली जी काही 2 उदाहरणं आपण कशावर सोडवलं बघा जे काही पारंपरिक प्रमाण म्हणजेच काय की बी वर्ग बरोबर ए सी. चला पुढील उदाहरण पाहूया. आता बघा आपल्याला काय दिले जर ए छेद बी बरोबर 5/3 असेल तर ए अधिक बी छेद ए वजा बीची किंमत काढा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो ए अधिक बी ए वजा बी ही कोणती क्रिया आहे रे तर ती आहे योग वियोग क्रिया. काय आहे बघा योग वियोग क्रिया. म्हणजेच काय आपल्याला काय करायचे अंशामध्ये बेरीज छेदामध्ये वजाबाकी. चला विद्यार्थी मित्रांनो करूया. बघा काय येणार आहे बघा ए अधिक बी छेद ए वजा बी. आता बघा ए छेद बी बरोबर काय आहे 5/3 म्हणजेच इथं काय येणार आहे अंशामध्ये बेरीज आणि छेदामध्ये वजाबाकी. लक्षात आलं का? 5 अधिक 3 आणि छेदामध्ये 5 वजा 3. चला विद्यार्थी मित्रांनो जर आपण हे सोडवलं तर काय येणार आहे बघा ए अधिक बी छेद ए वजा बी बरोबर 5 अधिक 3 8 5 वजा 3 2. जर मी 2ने भाग दिला तर काय येणार आहे बे 1 बे बे चौक 8. बघा 2 जर मी 8ला भागलो तर उत्तर काय येतं रे 4. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ह्याची किंमत काय आहे बघा ए अधिक बी छेद ए वजा बी ह्याची किंमत आहे 4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आहे का नाही सोपं? जर आपल्याला नियम माहीत असतील तर हे नियम वापरून आपण काय करू शकतो रे प्रश्न सहज सोडवू शकतो. त्यासोबतच प्रश्न पुढील काय विचारलं आहे बघा जर ए छेद बी बरोबर 7/3 असेल तर 5a अधिक 3b छेद 5a वजा 3bची किंमत काढा. आता बघा आपल्याला विचारलं आहे किंमत पण सुरुवातीला आपल्याला काय दिले रे ए छेद बी बरोबर 7/3 दिले. आता आपल्याला प्रश्नासोबत काय पाहिजेत रे तर इथं आहे 5 आणि इथं काय आहे रे बी सोबत 3. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काय करायला पाहिजेत रे दोन्ही बाजूंना ह्या दोन्ही बाजूंना 5/3ने गुणायला हवं. लक्षात आलं का? म्हणजेच हे जे काही गुणोत्तर आपल्याला दिले काय दिले ए छेद बी बरोबर 7/3 ह्याच्या दोन्ही बाजूंना आपण काय करू रे 5/3ने गुणू. दोन्ही बाजूंना 5/3ने गुणू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर मी गुणलं तर काय येणार आहे बघा 5/3 गुणिले ए छेद बी बरोबर 7/3 गुणिले 5/3 म्हणजेच काय येणार आहे बघा 5 गुणिले ए 5a आणि 3 गुणिले बी 3b काय येणार आहे 3b. 7×5 35 आणि 3 त्रिक 9. लक्षात आलं का? हे झालं जे गुणोत्तर. कारण आपल्याला काय पाहिजे होतं बघा ए सोबत पाहिजे होते 5 आणि बी सोबत पाहिजे होते 3. लक्षात आलं का? आता यावर आपल्याला काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावर करायची योग वियोग क्रिया. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो काय आहे योग वियोग क्रिया की एकदा काय करायचे बेरीज आणि एकदा करायचे वजाबाकी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे बघा ते होणार आहे बघा 5a अधिक 3b छेद 5a वजा 3b बरोबर आता इथे बघा काय होणार आहे 35 अधिक 9 छेद 35 वजा 9. लक्षात आलं का? एकदा केली बेरीज एकदा केली वजाबाकी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 5a अधिक 3b छेदामध्ये 5a वजा 3b बरोबर 35 अधिक 9 काय येतात रे 44. काय येतात 44 आणि 35 वजा 9 तर ते येतात 26. काय येतात 26. बघा विद्यार्थी मित्रांनो भाग जाईल का तर हो 2ने भाग जाऊ शकतो. म्हणजेच काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 2ने भाग लावला तर काय येणार आहे बघा बे 1 बे बे त्रिक 6 हिथं आले 13 बे 2 4 बे 2 4 म्हणजे उत्तर काय आलं रे 22/3
13 लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 5A अधिक 3B छेद 5A वजा 3B ह्याची किंमत काय आली रे? 22/13 लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ह्याची किंमत काय आली? 22/13. त्यासोबतच पुढील प्रश्न काय विचारला आहे बघा. जर A/B बरोबर C/D तर दाखवा. आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय करायचं आहे बघा. 5A अधिक 3C छेद 5B अधिक 3D बरोबर A/B. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? हे प्रूफ करायचं आहे. पण आपल्याला गुणोत्तर इथं दिलं आहे. समजा मी काय केलं बघा, इथे जी काही के पद्धत आहे म्हणजेच काय बघा, A/B बरोबर C/D बरोबर के. मी काय म्हणलं, हे जे काही गुणोत्तर आहे हे के आहे, त्यासोबत हे जे गुणोत्तर आहे हे सुद्धा के आहे. लक्षात आलं का? तर यावरून आपण काय लिहू शकतो बघा. तर पहिल्यांदा मी एची किंमत काढली म्हणजेच काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ए इकडे राहणार आहे आणि हा जो काही भागाकारामधला बी आहे तो केच्या तिकडे जाणार आहे. तर काय होणार आहे बघा, बी के किंवा के बी. आणि जर मी सीची किंमत काढली तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि सी बरोबर हा जो काही भागाकारामधला डी आहे इकडे गेल्यानंतर काय होतं बघा, के डी किंवा डी के. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पहिल्यांदा मी एची किंमत काढली, त्यानंतरनं सीची किंमत काढली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही किंमत डाव्या बाजूच्या समीकरणात आपण ठेवायची आहे. म्हणजेच कोणतं आहे बघा, जी काही डाव्या बाजूचं समीकरण आहे ह्यामध्ये जी काही ए आणि जी काही सीची किंमत आहे ह्यामध्ये आपण काय करायची, ती किंमत ठेवायची. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय येणार आहे, लेफ्ट हँड साईड म्हणजेच LHS बरोबर काय येणार आहे बघा, 5A अधिक 3C छेदामध्ये काय येणार आहे, 5B अधिक 3D. चला विद्यार्थी मित्रांनो, ए आणि सीच्या किमती काय करूया, ठेवूया. बघा 5 एची किंमत काय आहे, BK अधिक 3 सीची किंमत काय आहे बघा, DK. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, छेदामध्ये काय येईल बघा, 5B अधिक 3D. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वरच्या भागात काय आहे रे, हा जो काही के इथे आपल्या दोघांमध्ये दिसतो. लक्षात आलं का? तो मी सामायिक काढला. तर इथं काय उरलं बघा, के आणि हा 5B अधिक काय येणार आहे रे, 3D. काय येणार आहे, 3D. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे के जर मी बाहेर काढला तर काय येणार आहे, 5B आणि 3D. लक्षात आलं का? छेदामध्ये पण काय येणार आहे, 5B अधिक 3D. लक्षात आलं का? आता बघा, जो काही वरचा आणि खालचा 5B अधिक 3D आणि छेदामध्ये 5B आणि 3D हा काय झाला रे, एकमेकांशी कट झाला, एकमेकांना तो गेला. लक्षात आलं का? उरलं काय रे, तर इथं उरलं फक्त के. काय उरला बघा, फक्त के. म्हणजेच जी काही आपली उजवी बाजू आहे, म्हणजेच जी काही आपली उजवी बाजू काय आहे रे, A/B. काय आहे बघा, A/B. लक्षात आलं का? के बरोबर A/B. कारण आपण काय समजलो होतो, A/B बरोबर के. लक्षात आलं का? किंवा C/D बरोबर के. लक्षात आलं का? हे इथं काय झालं रे, प्रूफ झालं. लक्षात आलं का? म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू हे काय झालं रे, सिद्ध झालं. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढील उदाहरण आहे बघा. जर x/2 बरोबर y/3 बरोबर z/4 आणि x अधिक y अधिक z बरोबर 27 असेल तर x, y, झेडच्या किमती काढा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपण हे जे काही सर्व वरील पदांची आणि खालील सर्व पदांची काय करू शकतो रे, बेरीज करू शकतो. लक्षात आलं का? कारण समान गुणोत्तराचा जो काही सिद्धांत आहे तो काय आहे बघा, A/B बरोबर C/D बरोबर E/F. तर आपण काय करू शकतो रे, ही जी काही अंशांची बेरीज आणि खाली छेदांची बेरीज करू शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथं काय होणार आहे बघा, तर इथं होणार आहे x अधिक y अधिक z. छेदामध्ये काय येणार आहे बघा, 2 अधिक 3 अधिक 4. 2 अधिक 3 अधिक 4. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पण त्यांनी काय केले बघा, x अधिक y अधिक z बरोबर काय केलं रे, किंमत सांगितली, ती आपण किंमत इथे ठेवली. किती आहे रे, 27. लक्षात आलं का? आणि ह्यांची बेरीज केली. काय येणार आहे, 2 अधिक 3 5, 5 अधिक 4 9. चला विद्यार्थी मित्रांनो, जर मी ह्याला भाग लावला तर काय येणार आहे बघा, 3 त्रिक 9. लक्षात आलं का? त्यानंतर 9 त्रिक 27. लक्षात आलं का? म्हणजेच इथं काय आलं रे, 9. लक्षात आलं का? पुन्हा काय आलं बघा, 9/3. 3ने मी भाग लावला, 3 एके 3, 3 त्रिक 9. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय आलं रे, हे जो उत्तर आलं 3. पण आपल्याला इथं स्वतंत्र भागाची किंमत लक्षात आलं का, ही किती आली रे, 3.
आपल्याला ह्या प्रत्येक भागाची किंमत काढावी लागणार आहे. म्हणजे एक्सची किंमत, वायची किंमत आणि झेडची किंमत. लक्षात आलं का? हे गुणोत्तर आपण काढलं. तर बघा पहिलं काय आहे बघा, x/2 बरोबर काय आलं रे, 3. म्हणजेच काय, हे एक्सची किंमत मला काढायची आहे. तर बघा एक्स ही तेच राहील, जो काही भागाकारामध्ये आहे म्हणजे छेदामध्ये, तो इकडे गेल्यानंतर ना गुणाकार होईल. म्हणजेच काय, 3 गुणिले 2. तर एक्स बरोबर काय आलं रे, 6. काय आलं, एक्स बरोबर 6. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आपल्याला वायची किंमत काढायची. तर बघा y/3 बरोबर काय आलं रे, 3. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, वायची किंमत काढायची आहे. तर हा भागाकारामधला तिकडे जाईल, म्हणजे छेदामधील तिकडे गेला तर तो झाला गुणाकार. 3 गुणिले 3. वाय बरोबर काय येणार आहे, 3 त्रिक 9. म्हणजे वायची किंमत काय आली, 9. आणि तिसरं जे आहे ते काय आहे बघा, z/4 बरोबर काय येणार आहे, 3. लक्षात आलं का? आता बघा झेड बरोबर भागाकारामधला 4 इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, 3 गुणिले 4. झेड बरोबर काय येणार आहे, 3 चोक 12 किंवा 4 त्रिक 12. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एक्सची किंमत काय आली, 6. वायची किंमत किती काय आली रे, 9. आणि झेडची किंमत किती आली रे, 12. लक्षात आलं का? पहिल्यांदा आपण काय केलं, जे काही त्यांनी सांगितलं, एक्स अधिक वाय अधिक झेड छेदामध्ये 2 अधिक 3 अधिक 4 हे कशावरून लिहिलं, जो काही समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. लक्षात आलं का? आणि त्यानुसार आपण काय केलं रे, जे काही गुणोत्तर आलं त्यानुसार आपण उत्तरं काढलं. ते किती आलं, 3. आणि ह्यानुसार आपण काय केलं, एक्स वाय आणि झेडची किंमत काढली. आहे का नाही सोपं? तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील उदाहरण काय आहे बघा, जर SB बरोबर 2/3, SB बरोबर 2/3 आणि 20C बरोबर 4/5 असेल तर SB 20C काढा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इथे आपल्याला गुणोत्तर जे काही दिलेलं आहे, ह्या गुणोत्तरामध्ये हे इथेही बी आहे, इथेही बी आहे. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, बी दोन्हीकडे सारखं आहे, पण जी त्याची किंमत आहे ती पहिल्यांदा दिली आहे 3. लक्षात आलं का? दुसऱ्या वेळेस दिली आहे 4. आता ही किंमत जी काही बीची काय दिली बघा, इथं 3 दिले, इकडे 4 दिले. ही पहिल्यांदा किंमत सारखी करावी लागेल. म्हणजेच इथं बघा जो काही 3 आणि 4 ह्याचा जर मी LCM घेतला, काय घेतला बघा, LCM म्हणजेच लसावी घेतला, तर तो काय येतो बघा, 12. काय येतो, 12. म्हणजेच हे जे काही पहिलं गुणोत्तर आहे काय आहे बघा, SB बरोबर मला काय करावं लागेल की पहिलं जे काही 2/3 ह्या गुणोत्तराला 4ने गुणावं लागेल. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, 2/3. तर इथे काय येणार आहे, 2 गुणिले 4. लक्षात आलं का? इथे 2 टिंब म्हणजेच काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं गुणोत्तर. लक्षात आलं का? आणि इथे आहे बघा 3. म्हणजेच काय आलं बघा, 3 गुणिले 4. का केलं 4? कारण आपल्याला काय करायचे बघा, जो काही बी समान अक्षर आहे ह्या बी समान अक्षराची किंमत सारखी करायची. इथं 3 आहे, इथे 4 आहे. बघा इथं काय आली बघा, 4 दुने 8. लक्षात आलं का? 8 4 त्रिक 12 म्हणजे 8 12. लक्षात आलं का? त्यासोबतच आता दुसरं काय आहे बघा, 20C म्हणजेच काय येणार आहे बघा, इथे येणार आहे बी, पुढे काय येणार आहे बघा, सी. आता बघा हे जे काही दुसरं गुणोत्तर आहे ह्याला 3 गुणायचं आहे. आता ह्याला 3च का? कारण पहिल्या संख्या काय आहे, बीची किंमत 3, दुसऱ्या वेळेस आहे 4. मग 4ला अशा कोणत्या संख्येनं गुणावं लागेल की तिथं उत्तर 12 येईल? तर 4 त्रिक 12. आणि इथं काय पाहिजे होतं, इथंही 12. म्हणून काय केलं बघा, 3 चोक 12. लक्षात आलं का? हे इथं काढलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 20C बरोबर काय आहे ते गुणोत्तर, 4/5. काय आहे, 4/5. तर विद्यार्थी मित्रांनो चला काय करूया, ह्याला 3ने गुणायचं आहे. तर बरोबर काय येणार आहे बघा, 4 गुणिले 3 आणि 5 गुणिले 3. काय येणार आहे, 5 गुणिले 3. 4 त्रिक 12, 12 5 त्रिक 15. काय येणार आहे, 5 त्रिक 15. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, SB बरोबर काय आलं रे, 8 12. 20C काय आलं, 12 15. म्हणजे इथे बीची किंमत आता काय आली रे, 12. इथं काय आली रे, 12. आता झाली का समान? म्हणजेच आता बीची किंमत दोन्हीकडे 12 झाली आहे. म्हणून आपण ते सलग लिहू शकतो. म्हणजेच काय, एस बरोबर बी, 20 बरोबर सी. म्हणजेच काय, आता काय लिहू शकतो, 8 12, 12 15. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे आपण काढलेलं आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढील जे काही उदाहरण आहे ते काय आहे बघा, 1चा वर्ग अधिक 5
छेद एक्सचा वर्ग वजा 5 बरोबर 7/3 असेल तर एक्सची किंमत काढा. आता बघा जी काही ही डावी बाजू आहे ही कशी आहे रे, हिथं आहे बेरीज, हिथं आहे वजाबाकी. आता ह्याच्यावर पुन्हा आपल्याला काय करावी लागेल, योग वियोग क्रिया. म्हणजेच काय काय आहे योग वियोग क्रिया, तर अंशामध्ये काय करायची, बेरीज, छेदामध्ये करायची वजाबाकी. इथे ऑलरेडी आहे पण पुन्हा आपल्याला ती क्रिया करायची आहे. तर बघा मी केली, काय केली बघा, की इथं पहिला काय आहे बघा, एक्सचा वर्ग अधिक 5 अधिक काय केलं बघा, एक्स वर्ग वजा 5. लक्षात आलं का, छेदामध्ये काय घेतलं बघा, एक्स वर्ग अधिक 5 वजा एक्स वर्ग वजा 5. मी काय केलं, हे जे काही कंस आहेत ह्या कंसावर काय केली रे, योग वियोग क्रिया केली. म्हणजे इथं केलं एकदा अधिक, इथं केलं वजाबाकी, बरोबर. इकडे काय येणार आहे, 7 अधिक 3 छेदामध्ये येणार आहे 7 वजा 3. लक्षात आलं का. आता बघा वरचे जे काही अधिक 5 वजा 5 कोट होते, लक्षात आलं का. खालचा जो काही x² आणि इथं होणार आहे आता वजा x² हा एकमेकांना गेला. तर इथं काय राहिले बघा, इथं हा x² हा x² म्हणजे इथं काय झाले रे 2x², म्हणजेच काय येणार आहे 2x वर्ग आणि इथं काय अधिक 5 आणि वजा वजा काय झाले रे, हे अधिक. लक्षात आलं का. तर 5 अधिक 5 म्हणजेच काय झालं रे 10 बरोबर 7 अधिक 3 बरोबर 10. 7तून 3 गेले उरले 4. लक्षात आलं का. आता इथे काय झालं बघा, 2x² छेद 10. जर मी ह्याला 2 भागलं तर काय होईल बघा, बे 1 बे बे 5 10. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच इथं काय राहिलं बघा, तर इथं राहिलं x² आणि छेदामध्ये काय राहिलं रे, हा 5 बरोबर 10/4. काय राहिला 10/4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही भागाकारामध्ये असणारा जो काही 5 आहे त्याला मी उजवीकडे पाठवलं तर काय येणार आहे बघा, की इथं येणार आहे एक्सचा वर्ग बरोबर 10/4 आणि हा जो काही 5 आहे हा इकडे गेला गुणाकारामध्ये 10 गुणिले 5. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो इथं काय होणार आहे बघा, तर 10 5 50/4 म्हणजेच काय एक्सचा वर्ग बरोबर 50/4. आता बघा आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतलं तर काय होणार आहे, हा वर्ग निघून जाणार. म्हणजे इथं आपल्याला एक्सची किंमत भेटणार आहे. लक्षात आलं का. आता बघा 50ला ह्या संख्येला मी असं लिहिलं तर बघा वर्गमुळामध्ये 25 गुणिले 2 काय घेतलं मी, कारण बघा विद्यार्थी मित्रांनो जर मी 25 घेतलं तर ह्या 25चं वर्गमूळ आपल्याला लिहिता येईल. लक्षात आलं का. कारण 50ची फोड काय होते 25 दुने 50 म्हणून मी इथं काय केले रे, ते ॲडजस्टमेंट केली आणि छेदामध्ये काय आले रे 4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक्स बरोबर काय येणार आहे 25चं वर्गमूळ 5 बाहेर वर्गमुळामध्ये 2 आणि 4चं वर्गमूळ काय तर रे 2. लक्षात आलं का. म्हणून एक्सची जी काही किंमत आहे ती काय आली रे 5 वर्गमुळात 2 छेदामध्ये 2. लक्षात आलं का. अगदी सोपं आहे. जी काही योग वियोग क्रिया होती ती पुन्हा मी इथे केली. का केली, कारण मला इथे काय काढायची होती, ह्या एक्सची किंमत. लक्षात आलं का. आता बघा पुढील जे काही उदाहरण आहे ते काय आहे बघा, एक काम काही मजूर 25 दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 5ने कमी केली तर ते काम पूर्ण व्हायला आणखी 5 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती मजूर होते. आता बघा हे तर काय सांगितलं बघा, की मजुरांची संख्या 5ने कमी केली. काय केली रे, कमी केली. म्हणजे मजूर जर कमी केले तर दिवस वाढणार. लक्षात आलं का. म्हणजेच हे काय आहे रे, तर हे आहे व्यस्त प्रमाण. काय आहे बघा, व्यस्त प्रमाण. म्हणजे ह्यामध्ये काय असतो रे, गुणाकार सारखाच असतो. लक्षात आलं का. आता सुरुवातीला बघा काही मजूर आहेत, म्हणजेच सुरुवातीला मजूर वर्ण मी यम लिहिते. बघा सुरुवातीला काय आहेत बघा, यम मजूर आहेत. काय आहे बघा, सुरुवातीला यम मजूर आहेत आणि त्यांना किती दिवस लागत होते रे, तर त्यांना लागत होते 25 दिवस. किती लागत होते रे, 25 दिवस. म्हणजेच जे काही एकूण काम आहे ते काय येणार आहे बघा, यम गुणिले 25. यम गुणिले 25 हे काय आहे रे, एकूण काम. काय आहे बघा, एकूण काम. म्हणजेच काही मजूर आहे त्यांना 25 दिवस लागत आहे, तर जे काही काम आहे ते काय आहे, यम गुणिले 25 म्हणजेच एकूण काम. पण विद्यार्थी मित्रांनो आता त्यांनी काय सांगितलं बघा, जर मजुरांची संख्या काय केली रे 5ने कमी केली. म्हणजेच इथं काय झालं बघा, यम वजा 5 मजुरांची संख्या, हे मजूर आहेत, ह्या मजुरांची संख्या जर मी 5ने कमी केली तर ते काम पूर्ण व्हायला आणखी 5 दिवस जास्त लागतात. आता बघा त्यांनी काय सांगितलं, मजूर 5ने कमी केले आहेत पण हे जे काही 25 दिवसामध्ये 5 दिवस जास्त लागलेत. लक्षात आलं का. म्हणजे दिवस 5ने वाढले. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, 25 दिवस होते ते दिवस अधिक 5ने वाढले तर एकूण दिवस किती झाले रे, 30. लक्षात आलं का. म्हणजेच 30 दिवस. लक्षात आलं का. आता एकूण मिळून किती काम होईल रे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय येणार आहे बघा, यम वजा 5
गुणिले काय येणार आहे 30, काय येणार आहे गुणिले हे 30. एकूण काम किती येणार आहे यम वजा 5 गुणिले 30. 5 मजूर कमी केले. लक्षात आलं का? मजुरांची संख्या 5ने कमी केली आणि दिवसाची संख्या 5ने वाढवली. हे झालं ते एकूण काम. आता बघा ह्या ज्या काही दोन्ही बाजू आहेत ह्या दोन्ही बाजू आपण सारख्या करू. म्हणजेच काय बघा की 25 यम गुणिले 25 म्हणजेच काय येणार आहे 25 यम बरोबर काय येणार आहे कंसामध्ये यम वजा 5 गुणिले 30. आता बघा मी काय केलं ह्या 30नं जर ह्या कंसाला गुणलं तर काय येणार आहे बघा 25 यम बरोबर 30 गुणिले यम 30 यम काय येणार आहे 30 यम वजा काय येणार आहे 3 5 15. लक्षात आलं का? आणि हा 0 म्हणजे ते काय आलं रे 150. आता बघा जर विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं रे हे 150 इकडे डावीकडे आणले तर ते काय होतील रे अधिक होतील आणि हे 25 यम हे उजवीकडे नेले तर ते काय होतील रे वजा. चला करूया. बघा मी इथं आणले हे 150 हे काय झाले रे अधिक बरोबर हा 25 आहे तो तिकडे नेल्यानंतर काय होईल वजा म्हणजे 30 यम वजा 25 यम काय होणार आहे 25 यम. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे इथं राहिला 150 30मधून 25 गेले किती उरले रे 5 यम काय उरले 5 यम. लक्षात आलं का? आता बघा हे ते काय आहे बघा तर इथे पुन्हा ही स्टेप लिहिते म्हणजे आपल्याला पुढच्या सगळ्या स्टेप क्लिअर होतील. 150 बरोबर 5 यम. आता बघा मला ह्या यमची किंमत काढायची म्हणजे काय करायचे सुरुवातीचे मजूर काढायचे. तर विद्यार्थी मित्रांनो मी काय केले हा जो काही गुणाकारामधला 5 आहे इकडे आल्यानंतर काय होईल तो भागाकारामध्ये म्हणजे 150 छेदामध्ये 5 बरोबर इथं काय राहिला यम. यम म्हणजे काय मजूर. लक्षात आलं का? 5ने जर मी 15ला भाग लावला तर काय येणार आहे बघा 5 1 5 5 3 15 आणि 5 0 0. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 30 बरोबर यम म्हणजेच जे काही यम बरोबर 30 म्हणजेच सुरुवातीला किती मजूर होते रे तर सुरुवातीला 30 मजूर होते. काय होते बघा सुरुवातीला 30 मजूर होते. लक्षात आलं का? आता बघा जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा अमित आणि सुमित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 54 वर्षे असल्यास अमितचे आजचे वय काढा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगितले रे त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिले 2:3 आणि मग त्यांच्या वयाचा गुणाकार किती दिला आहे 54 वर्ष. म्हणून समजा मी काय म्हणलं जे काही अमितचं वय आहे ते काय आहे रे 2x आणि जे काही सुमितचं वय आहे ते किती आहे रे तर ते आहे 3x. आता बघा अमितचं जे काही गुणोत्तर आहे ते किती आहे 2 सुमितचं किती आहे 3 म्हणून मी काय घेतलं अमितचं वय 2x गुणिले 3x बरोबर ह्या दोघांच्या वयाचा गुणाकार किती दिला रे 54. किती दिला आहे 54. तर बघा 2x गुणिले 3x म्हणजेच काय येणार आहे 3 दुने 6 आणि x गुणिले x म्हणजेच काय येणार आहे x चा वर्ग. लक्षात आलं का? बरोबर काय येणार आहे हे 54. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो काही गुणाकारामधला 6 आहे तिकडे पाठवल्यानंतर तो भागाकार होईल म्हणजे इथं राहिला x² 54 छेदामध्ये 6 भाग लावला तर काय येणार आहे 6 1 6 6 9 54. बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच x वर्ग बरोबर काय आलं रे 9. आता मी दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर काय येणार आहे बघा हा वर्ग निघून जाईल इथे राहिला फक्त x आणि 9चं जे काही वर्गमूळ येतं ते काय येतं रे 3. काय येतं 3. आता बघा आपल्याला काय विचारले अमितचं आजचे वय विचारले. लक्षात आलं का? आता बघा अमितचे वय किती आहे रे 2x. काय आहे बघा अमितचे आजचे वय किती आहे ते 2x बरोबर. आता xची किंमत किती ठेवूया म्हणजेच काय येणार आहे 2 गुणिले 3 काय लिहि रे 3 दुने 6 म्हणजेच अमितचं आजचे वय किती आहे रे 6 वर्ष. किती आहे 6 वर्ष. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा 2 संख्या 3:5 या प्रमाणात आहेत. जर त्यांच्या वर्गांची बेरीज 306 असेल तर त्या संख्या कोणत्या? बघा विद्यार्थी मित्रांनो समजा ती संख्या काय मी घेतली रे तर ती संख्या घेतली मी 3x आणि जी काही दुसरी संख्या आहे ती काय आहे रे 5x आणि ह्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच काय येणार आहे बघा 3x चा वर्ग अधिक जी काही दुसरी संख्या काय आहे 5x चा वर्ग ह्यांची बेरीज किती आहे रे 306. किती आहे बघा 306. तर विद्यार्थी मित्रांनो 3x चा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग काय येणार आहे 9 आणि हा काय येणार आहे x वर्ग अधिक 5चा वर्ग काय तो रे 25 आणि x वर्ग. लक्षात आलं का? बरोबर काय आलं रे 306. काय आलं 306. बघा 25 अधिक 9 काय येतात रे 34. मी बेरीज केली तर इथं काय आलं बघा 25 अधिक 9 34 आणि हा x वर्ग बरोबर काय आलं हे 306. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा हे जे काही x² ची मला किंमत काढायची म्हणजे x च्या वर्गाची तर हा इथेच राहील आणि हा गुणाकार
गुणोत्तरामध्ये 34 आहे तो इकडे काय जाईल रे भागाकारामध्ये, म्हणजेच काय 306 छेदामध्ये काय आले रे 34. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी काय केलं रे भाग दिला तर काय येणार आहे बघा 34 एक्के 34 आणि 34 9 काय येणार आहे बघा 306. आता काय आलं बघा उत्तर, तर आता उत्तर आलं एक्सचा वर्ग बरोबर 9. आता बघा आपण काय करू, वर्गमूळ घेऊ, म्हणजेच काय झाला इथला गेला वर्ग, इथं राहिला एक्स आणि 9चं वर्गमूळ काय आलं रे 3, म्हणजे एक्सची किंमत काय झाली रे 3. पण आपल्याला काय विचारलं आहे त्या संख्या कोणत्या. आता बघा पहिली संख्या आपण काय घेतली रे 3x, काय घेतली 3x. तुम्ही म्हणाल इथं तर वर्ग लिहिला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथं काय सांगितलं होतं त्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणून इथं आपण वर्ग घेतला. लक्षात आलं का, आपण पहिली संख्या काय येणार आहे 3x, काय येणार आहे 3x. तर विद्यार्थी मित्रांनो बघा एक्सची किंमत तर ठेवली, काय आहे ती 3, 3 गुणिले 3 काय काय आली रे 9, म्हणजेच पहिली संख्या काय आहे बघा 9. आणि आता दुसरी संख्या काय आहे रे, तर ती आहे 5x, काय आहे 5x. चला एक्सची किंमत ठेवली तर काय येणार आहे 5 गुणिले 3 5 त्रिक 15, म्हणजेच ती संख्या काय आहे बघा, तर पहिली संख्या आहे 9 आणि दुसरी संख्या आहे 15. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच पुढील उदाहरण आहे बघा 12 x आणि 27 परंपारित प्रमाणात असतील तर एक्सची धन किंमत काढा, म्हणजे ह्या 3 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता बघा आपल्याला काय करायचा, हा जो काही एक्स आहे म्हणजे जे काही मधल्या पदाचा आपल्याला काय करायची रे धन किंमत काढायची. लक्षात आलं का. तर आपल्याला जे काही पारंपरिक प्रमाण माहीत आहे काय आहे बघा बी वर्ग बरोबर AC, म्हणजेच काय आहे रे जे काही हे मधलं पद आहे ह्या मधल्या पदाचा वर्ग बरोबर पहिल्या आणि तिसऱ्या पदांचा गुणाकार. लक्षात आलं का. नियम काय आहे बघा, तर नियम आहे बी वर्ग बरोबर AC. लक्षात आलं का. आता बी वर्ग म्हणजेच काय मधलं पद काय आहे रे एक्स, म्हणून बघा इथे येणार आहे एक्सचा वर्ग बरोबर ए काय आहे रे, तर ए आपण मानला 12 गुणिले सी काय आहे रे 27, काय आहे 27. लक्षात आलं का. जर मी गुणलं तर काय येणार आहे बघा, तर ते येणार आहे 12 गुणिले 27 येतात 324, काय येतात रे 324, म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर काय आला रे 324. आता विचार करा विद्यार्थी मित्रांनो 324 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे रे, तर तो आहे 18चा. तर बघा मी काय घेतलं रे वर्गमूळ घेतलं तर इथं काय येणार आहे हा वर्ग निघून जाणार आहे, इथं काय येणार आहे एक्स आणि 324चं जर वर्गमूळ घेतलं तर काय येणार आहे बघा 18, काय येणार आहे 18, म्हणजेच एक्सची जी काही धन किंमत आहे ती किती आली रे 18, किती आली 18. लक्षात आलं का. त्यासोबतच पुढील जे काही उत्तर आहे ते काय आहे बघा 4 यंत्रे एक काम 6 तासात पूर्ण करतात, जर तेच काम 4 तासात पूर्ण करायचं असेल तर किती यंत्रे लागेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय आहे बघा, इथं दिले एक काम 6 तास आणि तेच काम 4 तासात, म्हणजेच इथं काय केलं रे वेळ कमी केला, म्हणजेच आपल्याला काय करावी लागणार आहे तिथं यंत्रे वाढवावी लागणार आहेत, म्हणजेच हे काय झालं रे व्यस्त प्रमाण. आता बघा पहिलं जे काय त्यांनी सांगितलं काय सांगितलेत बघा 4 यंत्रे आहेत, काय आहेत रे 4 यंत्र आहेत गुणिले एकूण किती लागतात रे 6 तास, किती लागतात 6 तास, म्हणजे एकूण जी काही काम आहे ती किती होणार आहे 6 चोक 24, हे काय आहे रे एकूण काम, काय आहे बघा एकूण काम. 4 यंत्रांनी 6 तासामध्ये 24 एवढं काम केलं. लक्षात आलं का. आता दुसरी संख्या दुसरी जी काही आपल्याला दिले ते काय दिले बघा, काही यंत्र आहेत म्हणजे तेच जे काही काम आहे ते आपल्याला किती तासामध्ये पूर्ण करायचं आहे रे 4 तासात, तर आपल्याला इथं यंत्र काढायचे म्हणजे इथं आलं प्रश्नचिन्ह. लक्षात आलं का 4 तास बरोबर इथं काय येणार आहे 24. आता बघा यंत्र काढायचे असतील तर हे जे काही 4 आहेत इकडे नेल्यानंतर काय होतील रे भागाकारामध्ये, म्हणजेच काय की 24 भागिले 4, तर काय येणार आहे बघा 4 एक्के 4 4 सख 24, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा जे काही तेच काम 4 तासात करण्यासाठी एकूण 6 यंत्रे लागतील, किती रे 6 यंत्रे लागतील. लक्षात आलं का. ते काम 4 तासात पूर्ण करण्यासाठी 6 यंत्रे लागतील. लक्षात आलं का. इथे यंत्रे कमी होती तास जास्त होते, इथे तास कमी आहेत तर इथे यंत्रे जास्त आली. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच पुढील उदाहरण काय आहे बघा 3 संख्यांचे गुणोत्तर 5 6 6 8 आहे, जर त्या संख्यांची बेरीज 380 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती. आता बघा गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे
आता आपण एकूण भागांची बेरीज करू. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ह्या तिघांची आपण करू बेरीज. 5 अधिक 6 अधिक 8 काय येणार आहे, 6 आणि 5 11, 11 अधिक 8 काय झाले रे 19, काय झाले रे हे 19. म्हणजेच 3 संख्यांचे गुणोत्तर ह्यांची जर बेरीज केली तर ते किती येतात 19. पण आता त्या संख्यांची बेरीज किती सांगितली रे 380 आहे. काय आहे रे 380. हे आहेत 19 भाग. काय आहेत 19 भाग. आपण काय करूया एका भागाची किंमत काढूया. म्हणजेच ह्या 3 संख्यांची बेरीज किती आहे रे 380 आणि भाग जे काही 19 भाग आहेत ह्या 19ने काय करूया ह्याला भाग देऊया. म्हणजेच काय येणार आहे 19 एके 19, 19 दुने 38 आणि हा 0. म्हणजे एक भाग किती आला रे तर तो आला 20चा. किती आला 20चा. लक्षात आलं का. आता बघा सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. काय करायची सर्वात लहान संख्या शोधायची. गुणोत्तरामध्ये सर्वात लहान संख्या काय आहे रे तर ती आहे 5. लक्षात आलं का. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वात लहान संख्या काय आहे बघा 5. म्हणून काय येणार आहे 5 गुणिले 20. 5 गुणिले 20 काय येणार आहे 20 5 100. तर सर्वात लहान संख्या काय आहे बघा 100. पहिल्यांदा आपण काय केलं 3 संख्याचं जे गुणोत्तर दिलं. म्हणजेच ते एकूण किती भाग आहेत 380चे 19. म्हणजेच काय आहेत रे ते 20. एक भाग हा 20चा आहे. यावरून आपण काय केले रे सर्वात लहान संख्या काढली. लक्षात आलं का. त्यासोबतच बघा जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे. जर a/b बरोबर 4/5 असेल तर a/4 बरोबर b/5 हे कोणत्या क्रियेने लिहिता येते. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जे काही गुणोत्तर दिले ह्यामध्ये काय आहे रे हा b आहे खाली आणि हा काय आहे रे अंश. म्हणजे अंशामध्ये 4 हा वर आहे. पण पुढील जे गुणोत्तर दिले त्यामध्ये काय झालं रे की अंश आणि ह्या छेदांची झाली अदलाबदल. 4 खाली आला आणि जो काही छेद आहे तो काय गेला रे अंशामध्ये गेला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे अंश आणि छेदाची आपण तिरकी अदलाबदल कधी करतो तर एकांतर क्रियेमध्ये. काय करतो एकांतर क्रियेमध्ये. आपल्याला गुणोत्तर काय दिलेलं असतं a/b बरोबर c/d. तेव्हा काय होतं रे एकांतर क्रियेमध्ये जो काही हा अंश आहे हा येतो छेदामध्ये आणि हा जो काही छेद आहे हा जातो अंशामध्ये. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा हे कोणत्या क्रियेने लिहिता येते तर हे लिहिता येतं एकांतर क्रियेने. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो कसं लिहिता येतं की अंश आणि छेदाची काय करतो रे आपण तिरकी अदलाबदल करतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा होता भाग 2. भाग 2मध्ये 8वी ते 10वीच्या स्तरावरील अवघड नियम आणि एकूण जी काही आपण 15 उदाहरणे समजून घेतली. लक्षात आलं का. अगदी सोप्या भाषेत समजून घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एखाद्या नवीन घटकासह. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.